विरोधकांचा सत्याचा मोर्चा आहे, मतदार यादीमध्ये घोळ केलेला आहे सरकारने, असा सगळा आरोप करीत सत्य मांडण्यासाठी ते रस्त्यावर उतरले आहेत. कसं बघताय सत्ताधारी? निवडणुकीच्या काळामध्ये अनेक बाबी ह्या समोर येत असतात. त्यामध्ये ही एक नवीन बोगस मतदार यादी आहेत, एका यादीमध्ये अनेक नाव आहेत, असं काही लोकांचं मत आहे, काही पक्षांचं मत आहे. म्हणून यांनी आज जो काही मोर्चा काढला आहे, निश्चितच याबाबतचा जो काही निर्णय घ्यायचा आहे तो निवडणूक आयोग हे घेणार आहे. म्हणून या मोर्चाला आमचा कोणत्याही पद्धतीचा विरोध नाही आहे, ना त्यांनी काढू नये असं काही आमचं काय त्यांना हे पण नव्हतं. म्हणून त्याला जो काही कायदेशीर इलाज जो त्याच्यावरचा आहे त्या निवडणूक आयोगाला घेतलं पाहिजे. एक निश्चित आहे की अशा बोगस याद्या या कोणत्या एका मतदारसंघात नाही तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आहेत असं सर्वजण मान्य करत आहेत. म्हणून एकदा ही सगळी घाण ज्याला म्हणतो आपण, 4-4 ठिकाणी नावं टाकणे, काही बोगस नावं टाकणे, हे जे काही प्रकार आहे ते थांबले पाहिजे, हे प्रत्येक नागरिकाचं मत आहे. जो मतदानाला जात नाही त्याच्या नावावर जेव्हा मतदान होतं त्या टायमाला एक आश्चर्याचा धक्का बसतो. आता हा कोणता पक्ष करतो का कार्यकर्ता करतो या वादात मी जात नाही, परंतु हे नसावं या मताचे आम्ही सुद्धा आहोत. महत्त्वाचं म्हणजे यातनं शक्ती प्रदर्शन करता येईल. म्हणजे आता ही स्टंटबाजी तर करावी लागेल ना. यापूर्वी सुद्धा ते निवडणूक आयोगाला भेटले होते, त्यांच्याशी चर्चा झाली होती. एक वेळा नाही 2 वेळा भेटले. तिसऱ्यांदा हे लोकांना रस्त्यावर आणण्याचं कारण काय तेच जाणवत. परंतु एक शक्ती प्रदर्शन त्या माध्यमातून होतं, एक पक्षाचा प्रचार, आणि आम्ही संघटित आहोत, महाविकास आघाडी किती मजबूत आहेत हे दाखवण्याचा त्यांचा तो राजकीय स्टंट आहे. त्या स्टंट बाबतीत आम्ही काय बोलणारच नाही. तर आम्हाला तुम्ही ज्या प्रश्नासाठी चालले होते तो प्रश्न तसाच 4 बैठकीत ऑफिसमध्ये बसून सुद्धा सोडवता आला असता, एवढंच आम्हाला त्यांना सांगणं आहे. यासाठी मुंबईच्या लोकांना वेठीस धरावं हे योग्य नाही असं आमचं मत आहे. हसन मुश्रीफांनी पण म्हटलंय की हा सगळा घोळ आहे तो संपला पाहिजे आणि एकदा काय ते क्लिअर करा. तुमच्या पक्षाची भूमिका नेमकी काय? आम्ही तेच सांगतोय. आम्ही जर याद्यामध्ये घोळ असेल तर एकदा क्लिअर करा, हे कुणालाच नकोय. पण यासाठी असं कुणाला वेठीस धरून मोर्चेवरचे काढणं हा राजकीय तुमचा जो का प्रयोग आहे हा योग्य नाही. कोणाचा विरोध आहे त्याला? का विरोध करायचा? चुकीच्या लोकांच्या नावाला आम्ही काय सपोर्ट करणारे लोक आहोत का? आम्ही निश्चित त्यालाच विरोध करू. या सगळ्यात काँग्रेसने स्वतःला दूर ठेवलं, म्हणजे वडेट्टीवार सहभागी झाले म्हणून बॅनर पक्ष म्हणून काँग्रेसने डिस्टन्स ठेवलाय. महापालिकेत सोबत जायचं नाही अशी भूमिका आहे राजडी उद्धव, म्हणून डिस्टन्स ठेवलाय. मग महाविकास आघाडी आहे कुठे? महाविकास आघाडी टिकणार नाही. मी अनेक वेळा सांगतोय. आता राजसाहेबाची झालेली एंट्री ही महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा फूट पाडण्याचा एकमेव ज्ञान मिळालेली संधी आहे. काँग्रेस कधीच त्यांच्याबरोबर जाणार नाही. राष्ट्रवादीचं मुंबईमध्ये तसंही अस्तित्व नाहीच आहे. म्हणून आता ही महाविकास आघाडी राहणार नाही हे निश्चित झालेलं आहे. भाई जगताप बोलले, बाकी सर्व पक्षाचे पदाधिकारी बोलत आहेत. आता किती लोकांमध्ये किती युती करतील, एक भाकर त्याला किती तुकडं पाडतील. म्हणून खायची तर एकाला पूर्णच खायची, मग इतरांनी काय करायचं, टाळ्या वाजवायच्या. म्हणून ह्या आघाडी वगैरे तिथं होणार नाहीये आणि ही युती जी काही चालली त्यांच्या पद्धतीने ती टिकणार आहे नाही. असं आहे की त्यांचं म्हणणं असं आहे, त्यांनी मोर्चे काढतात त्यांचं, की हे सगळं क्लिअर होईपर्यंत निवडणुकाच घेऊ नका. अहो, निवडणूक आयोगाचं मत तर घ्या. तुम्हीच ठरवणार निवडणूक कधी घ्यायच्या. नाही घेतल्या निवडणूक जाणून बुजून लांबवत आहेत. घेतल्या तर मतदार यादीत घोळ आहे. एकदा त्या निवडणूक आयोगाकडे चाललेत ना, आता एकदा त्यांचं मत तर घ्या. त्यांना काही अधिकार आहेत की नाही आहेत. त्यांनी जर ते याद्या क्लिअर करत असतील किंवा आणखीन काय तुमचे जे प्रश्न जर सोडत असतील तर निवडणूक घ्यायला काय हरकत आहे. मग तुम्ही आम्हाला बघा, आम्ही गेल्यामुळं निवडणुका लांबल्या आणि ह्यांनी हे पळवाट शोधली असं काही जे काही त्यांचं स्टेटमेंट असतात, मग ते दोन्हीकडून चितबी मेरी पटबी मेरी असं बोलण्यात काही अर्थ नाही. निवडणुकीमध्ये पण तुमच्या पक्षावर आरोप केलाय भाजपाने की तुमच्या पक्षाचे जे स्थानिक आमदार आहेत अब्दुल सत्तार, त्यांनी बंद क्वार्टरमध्ये 500 या ठिकाणी मतदार नोंदवलेले आहेत आणि आरोप भाजपाचा आहे.
एक लक्षात घ्या, आमच्या इथे निवडणूक आयोगाने जे काही डायरेक्शन दिलेत त्या डायरेक्शननुसार आम्ही आमच्या जिल्ह्यापुरतं एक वेगळ्या कमिट्या तयार केलेल्या आहेत, सदस्याच्या कमिट्या तयार केलेल्या आहे आणि प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणाहून अशा आम्हाला तक्रारी प्राप्त होत आहेत तर त्या कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली ते सर्व कमिटी जाऊन त्या त्या मतदारसंघात किंवा त्या त्या एरियामध्ये, मग वार्डचा एरिया असेल, जिल्हा परिषद सर्कल असेल, तालुक्याच्या लेवलचं कोणतं एखादं गाव असेल, त्या ठिकाणी जाऊन तो सर्वे करतायत आणि त्या यादीप्रमाणे जर टॅली झाले नाही तर तातडीनं त्याचं नावं कमी करण्याचा प्रोसेस आम्ही चालू केलेली आहे. चौकशी करणार सिल्लोडचे नाही, अख्ख्या जिल्ह्यामध्ये आमच्या ही एक वेगळं स्क्वॉडच आम्ही तयार केलेलं आहे आणि ते स्क्वॉड प्रत्येक ठिकाणी जातात. कुणाचीही तक्रार कुणाही बाबत असेल तर त्यांनी कलेक्टरकडे त्याचं लेखी द्यावं, त्याची तातडीनं त्याची तपासणी करण्यात येईल आणि जर चुकीचे नाव असेल तर ते काढण्यात येतील. निवडणूक आयोग सरकारचा पार्टनर आहे आणि ते पार्टनरप्रमाणे काम करते असे विजय वडेट्टीवार बोलत आहेत. म्हणजे निवडणूक आयोगाला कुठल्याही प्रकारचा दबाव नाही किंवा तुमच्यासोबत ते काम करते, मित्रच तुमचा असं त्यांना म्हणणार. निवडणूक आयोग हे कुणाच्या सांगण्यावर बोलण्यावर चालत नसतं. एका महाशयाने तर असा आरोप लावला होता की निवडणूक आयोग हे 2000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला, असे त्यांच्यावर आरोप झालेले आहेत. निवडणूक आयोग हे कुणाच्या बांधील नसतं, ते एक स्वायत्त संस्था आहे. त्यांना एक वेगळे अधिकार प्रदान केलेले आहेत आणि त्यांच्या अधिकारामध्ये कुणालाही हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. म्हणून कोणतेही पक्ष असला तरी निवडणूक आयोग आपलं काम करत असतं. थोडा वेगळं वाटतं, शेतकऱ्यांनी वेळेत कर्ज फेडण्याची सवय लावावी, सारखं फुकटात कसं सांगणार असं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत केलं. तुमचं काय म्हणणं या विधानावर सांगा. अजितदादा आहेत, ते अजितदादा बोलताना स्पष्ट बोलतात, त्याचा अर्थ तुम्ही असं त्यांच्यावर टीका किंवा असं नाही आहे. तर अजितदादांनी एक बॅलेन्सिंग ही भूमिका घेतलेली आहे. दरवेळेला कर्जमाफी हा जो काही येत असताना प्रकार, तर त्याच्यात एक सामंजस्य भूमिका सर्वांनी घेतली पाहिजे आणि एक चांगलं आपलं राज्य पुढे जाईल याची काळजी केली पाहिजे. यानुसार त्याने केलेलं ते स्टेटमेंट होतं. चंद्रकांत पाटलांची काय भूमिका आहे त्यावर? अजित पवारांच्या बद्दलची पक्षाची भूमिका काय, ते योग्य का योग्य आहे? त्यांनी केलेली भूमिका, त्यांनी घेतलेलं स्टेटमेंट हे त्यांच्या पक्षाच्यानुसार त्यांनी केलेलं स्टेटमेंट आहे आणि ते उपमुख्यमंत्री आहेत, अर्थमंत्री आहेत, म्हणून त्याच्यामध्ये काहीतरी अर्थ असतो. म्हणून त्यांच्या भूमिकेला विरोध किंवा सपोर्ट करण्याचा प्रश्न येत नाही. चंद्रकांत पाटलांच्या एका विधानामुळे चर्चा सुरू झाली. त्यांनी असं म्हटलंय सांगलीच्या तासगावच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांचा आणि शिवसेना पक्ष उद्धव ठाकरेंचा आहे. बाळासाहेब ठाकरे नी जो पक्ष काढलाय तो पक्ष शिवसेना, तो पक्ष आमच्याकडे आहे, अधिकृतपणे आहे. चंद्रकांत दादांनी काय त्यांनी मत व्यक्त केलं, त्यांनी केलेलं ते संशोधन असेल. त्यांना इतर पक्षामध्ये डोकवण्यापेक्षा चंद्रकांत दादांनी वस्तुस्थिती सुद्धा जाणून घ्यावी. असे स्टेटमेंट दिल्यानंतर इतरांमध्ये हालचाल होईल किंवा चलबिचल होईल असं स्टेटमेंट वरिष्ठ असलेल्या चंद्रकांत दादांनी करू नये अशी त्यांना माझी विनंती राहील. कर्जमाफीची घोषणा केली त्यावरती पूर्ण झाली नाही तर बच्चू कडू असं म्हटले की फासावर जायला तयार आहे. फासावर जायला तयार जरी असले तरी त्याला दिलेली वेळ ही त्यांना पाळावी लागेल, त्या वेळेपर्यंत वाट पाहावी लागेल. बरं, एक शेवटचं विचारत होतं की पुढच्या आठवड्यात निवडणुकाची घोषणा होण्याची शक्यता आहे, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. म्हणजे पहिल्या टप्प्यात नगरपालिका शेवटी वगैरे काय सरकारच्या हालचाली नाही, सरकारच्या हालचाली म्हणून नाही, परंतु पक्ष म्हणून प्रत्येक पक्ष तयारीला लागलेला आहे. पक्षांना याची निश्चित जाणीव आहे की येणारा हा नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून तुम्ही जर पाहिला तर कोणताही पक्ष, मग तो काँग्रेस जरी असला तरी त्यांनी आपापल्या पद्धतीने तयारी केलेली आहे, आम्ही आमची तयारी केलेली आहे. निवडणूक होणारच हे सर्वांनी गृहीत धरलेलं आहे. उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मराठवाड्यात येत आहेत, शेतकऱ्यांना 5 तारखेला घेत आहेत, नियोजन दौरा आहे 5 तारखेला. 3 दिवस मराठवाड्यात शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे, कर्जमाफी आणि सगळ्याच विषयावर हितगुज करणार आहे. चांगलं आहे, पक्षाच्या नेत्यांनी असं येणं फिरणं हे केलं पाहिजे. त्या 3 दिवसामध्ये किती मिनिटं ते कुणाशी बोलतात हे सुद्धा पाहणं एक उत्सुकता त्याची लोकांना लागलेली असते. त्यांचा दौरा म्हणजे कसा असतो हे आजपर्यंत आम्हाला सुद्धा कळालं नाही. 5 मिनिटं शेतकऱ्याशी बोलणं, 10 मिनिटं पदाधिकाऱ्याशी बोलणं आणि मुंबईकडे प्रयाण, असा जर तो दौरा असेल तर त्याला काही अर्थही नाही. म्हणून आता त्यांनी आलं काय आणि गेलं काय, ज्या ठिकाणी पक्ष शिल्लक राहिलेला नाही त्या ठिकाणी कुणाशी संवाद साधणार आहे.
म्हणून आता किती हातपाय हलवले तरी त्यांना इथं पाठिंबा मिळणार नाही.